आणि आता थेट जाऊयात मीरा भाईंदरमध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते। प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। अनेक इमारतींचं नुकसान झालेलं आहे। मीरा भाईंदरमधील प्लेझंट पार्क या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर येते। सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। 4 ते 5 इमारती या आगीच्या विळख्यामध्ये सापडल्या आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अतिशय भीषण अशी ही आग तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता। घटनेनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरलेत। वातावरण अत्यंत धोकादायक बनलेलं आहे। वातावरणामध्ये धूर पसरलेला आहे, त्यामुळे नागरिकांना इथे श्वसनाचा त्रास होताना देखील दिसतोय। आताची मीरा भाईंदरमधली ही आगीची दृश्य तुम्ही पाहू शकता सामग्रीच्या स्क्रीनवर। ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली आहे या संदर्भात अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक तास प्रयत्न सुरू असल्याचं समोर येत आहे। आणि या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण पसरलंय। प्रशासनाने परिसर सुरक्षित करण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केलेत। आगीचं नेमकं कारण काय आहे ते अद्यापही कळू शकलेलं नाहीये आणि काही प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलेंडर स्फोटाची शक्यता देखील वर्तवण्यात येते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मीरा भाईंदरमधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी काही इमारतीला भीषण आग लागलेली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, मीरा भाईंदरमधून धक्कादायक बातमी समोर येते, आग लागली आहे, नेमकं कारण काय आणि कोणी जखमी झालंय का त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकली आहे? मध्ये आग लागण्याची घटना घडलेली आहे आणि या आगीची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। सध्याची परिस्थिती आहे ती आग नियंत्रित करण्यासाठी मीरा भाईंदर अग्निशमन जवान हे शर्थीचे प्रयत्न करत आहे। अनेक गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत। मात्र आग जरी विझत असली तरी मात्र धुराचे जे लोड आहे ते परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे। त्याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र इमारतीचं जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अद्यापही महानगरपालिकेच्या अग्निशमन जवान नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।